तुला हे जे सगळं होते ना हे स्ट्रेसमुळे होत आहे. सो तुझा स्ट्रेस कमी व्हायला पाहिजे म्हणून या डॉक्टरांनी तुला गोळ्या दिल्यात. तू सचिनला काही सांगितलं नाहीस ना? नाही. नेहा, उमा जरा भाऊजी काय सांगतायत मला? तू त्या वेड्याबरोबर लग्न करणार आहेस? हो. तू ज्या रस्त्यावरनं पुढे जाणार आहेस तो रस्ता फक्त पुढेच जातो, तिथून मागे वळता येत नाही. काय ग? मला चक्कर येते. त्या डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेतल्या तर. ये रघु ये. बस 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 बस. नाही हा धनाजी, मला आधी तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. हा मग बोल ना बे. धनाजी, तू मागे आमच्या घरी आला होतास आणि म्हणाला होतास की नेहाला तुला तुझ्या घरची सून करून घ्यायला आवडेल म्हणून. हा पण मी नंतर विचार केला, एका वेड्याशी हिचं लग्न लावणं म्हणजे हिला आगीत लोटण्यासारखं आहे रघु. आयुष्यभर नाही सांभाळू शकणार, ते सोपं नाही आहे ते. म्हणून मी नाही जबरदस्ती नाही करू शकत लग्न करण्यासाठी. आणि जर माझी काही हरकत नसेल तर? अरे धनाजी, वहिनी वहिनी दे वहिनी वहिनी काय होत आहे? मला चक्कर. चक्कर. हो बाळा. वहिनी बस. चक्कर येते. हो 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 हो. वाह रघु, आज मला इतका आनंद झालाय तुला सांगतो. वाह खुश आहे मी एकदम. तुला सांगतो जगामध्ये माझ्या इतका खुश माणूस दुसरा कोणी नसेल. फार मोठं ओझं कमी केलंस तू पोरी माझ्या डोक्यावरून. तुझे उपकार मी कधी विसरणार नाही. नाही काका, कुणी कधी कुणावर उपकार करत नसतं. आणि हा निर्णय तर माझा आहे, स्वतःचा, अगदी पूर्ण विचार करून घेतलेला. हा रया, ए रया. काय दादा? रया ये 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 चल
मिठाई घेऊन ये लवकर. कशा करता? अरे कशा करता काय विचारतो? वट्टी लग्नाला तयार झाले. काय सांगता काय दादा? दादा आत्ता जाऊन मिठाई आणतो. ये ये. Congrats. वा रघु, वहिनींचा या गोष्टीला होकार आहे ना? नाही, ती नाही म्हणाली नाही, पण अर्थातच फारशी खुशही नाहीये. धनाजी, अगदी मनापासून सांगतो, एखाद्या तिराहित मुलीनी हा निर्णय घेतला असताना तर मला वाटलं असतं की तिने स्वतःचं आयुष्य मातीमोल केलंय. पण जेव्हा माझ्या मुलीने हा निर्णय घेतला तेव्हा मला जाणवलं की प्रेमाला कुठलीच मर्यादा नसते, कुठलंच बंधन नसतं. खरं प्रेम कुठल्याही गोष्टीवर मात करतं. फार मोठ्या मनाची माणसं मिळालेत मला रघ्या, सोयरीक म्हणून. रघ्या, तुला सांगतो, मुलीच्या लग्नामध्ये मुलीचा बाप मुलाला हुंडा देतो. मलाही एक गोष्ट हवी तुझ्याकडून. कुठली? तुझं हे मोठं मन मला दे रघ्या, बस. काही नको बाकी. असं बोलून का लाजून राहिलास बे धनाजी? अरे, एक गोष्ट विसरलोच. लग्न होतंय, आपण अजून नवरोबाला कुठे सांगितलं? त्याला पण सांगायला हवं ना. ए पुरी, चल चल माझ्या बरोबर सांगूया आपण त्याला. चल चल चल, ये 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 ये. वहिनी, हे वहिनी. वहिनी, अगं वहिनी काय झालं? काय झालं वहिनी? जरा चक्कर आल्यासारखं होतंय मला. म्हणजे घर फिरतंय सगळंच, म्हणजे दोन दोन दिसतंय सगळं मला. अगं देवयानीला नाही, ती झोपली, मी पाण्यात ठेवलंय तिला. मी डॉक्टरांना बोलू का? नाही, नको नको, होईल सगळं, मी व्यवस्थित होईन, काही नको. डॉक्टर वहिनी, तू झोप आधी, तू काही बोलू नको, झोप. कशात आहे? कशामुळे झालं असं? अरे काहीच कळत नाहीये. नशिबाने मी आले म्हणून, नाही तर ती देवयानीला घेऊनच खाली पडणार होती. मी डॉक्टरांना फोन करतो ना. अरे डॉक्टर नको, होईल सगळं व्यवस्थित. आधी तू आधी दादांना फोन कर. त्यांच्याच ओळखीचे कोणीतरी डॉक्टर आहेत, त्यांची ट्रीटमेंट चालली वहिनीला. दादांना फोन कर आधी. पण कशामुळे झालं हे सगळं? काहीच माहित नाही रे. बरं, ती जेवली ना व्यवस्थित? हो, जेवली. बरं, एक काम कर, तू थांब वहिनीपाशी, मी दादाला फोन करून येतो. हो. वहिनी, बरं वाटतं का? हं? कोण आहे? कोण? हर्ष? असे अचानक? आणि हा काय चावटपणा? अरे सहज गंमत. पण बघूया, तू ओळखतेस का नाही. ओळखलं ना? पण वेळ लावलास खूप. बस 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 बस. हो, आता थोडा वेळ लागणारच ना? मला नाही लागणार. तू श्वासात आहेस माझ्या. मी तुला तुझ्या श्वासांवरून ओळखू शकतो. स्पर्शाची गरज पण नाही. खरंच? काय आज विचार काय? तोच जो तुला पहिल्यांदा पाहिला तेव्हा मनात आला होता. तुझ्याकडे पाहत, तुझ्या जवळ बसून स्वतःला विसरून जावं. आय लव्ह यू हर्ष. आय लव्ह यू टू. हॅलो. हॅलो दादा, आदित्य बोलतोय. हा बोल, कशाला केलास फोन? अरे वहिनीला चक्कर आली. हा मग? अरे मग काय, मी तुला हेच सांगायला फोन केला. वहिनीला सारखी चक्कर येते
आणि ती बडबडते पण खूप. हे बघ, तिच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे. त्या औषधामुळे कधी कधी ग्लानी येऊ शकते. त्यात एवढं घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. अरे दादा, वहिनीला जेव्हा चक्कर आली ना तेव्हा देवयानी तिच्या हातात होती. काय? हो. काय झालंय देवयानीला? अरे नाही, तिला काही झालं नाही, पण तू लवकर ये घरी. हा, मी येतो लगेच. काय झालं देवयानीला? आसावरीने काही केलं का? माहित नाही, मला घरी गेल्यावरच कळेल काय ते. सॉरी शारदा, मी इट्स ओके हर्ष, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जा आणि मला कळवा काय झालं ते. शार्दूल, ए शार्दूल, शार्दूल, इकडे बघ, इकडे बघ, कोण आले बघ. हे बघ. शार्दूल, शार्दूल. ये हो. आली. आली आली आली. बघ किती खुश झाला बघ तुला बघून. मला सोडून जाऊ नको. जाऊ. नाही नाही जाणार, नाही जाणार. ती आता इथंच राहणार आहे, कायमची इथंच राहणार, नाही जाणार. हा, बघ किती खुश झालाय तुला बघून. आणि याला खुश झालेला बघून मलाही आनंद झाला. पुढे या आनंदाबरोबर अपराधीपणाची एक भावना सारखी माझ्या मनात येऊन राहिली. माझ्या पोराच्या सुखासाठी मी तुझ्या नाही आयुष्यात काका, हा सर्वस्वी माझा निर्णय आहे आणि यात कोणीही कसलीही जबरदस्ती केली नाहीये माझ्यावर. खरं तर शार्दूलशी लग्न केल्यानंतर मला माझ्या आयुष्याचं ध्येय मिळणार आहे, उद्देश मिळणार आहे. शार्दूलला बरं करणं. आणि माझा विश्वास आहे काका, शार्दूल नक्कीच बरा होणार. चल. कुठे? बाय खेळायला. चल. शार्दूल. मैं कम इन सर? कम इन. सर, मागच्या वर्षी ज्या लोन केसेस आपण अप्रूव्ह केलेल्या होत्या त्यावर जो इंटरेस्ट लागला आहे, तर त्याची ही जी टोटल. मिस्टर म्हात्रे, लोन डिपार्टमेंटचे हेड तुम्ही आहात ना? मग हे छोटे छोटे प्रॉब्लेम्स घेऊन माझ्याकडे काय येता तुम्ही? आता अकाउंटच्या चुका सुद्धा मी बघायच्या का? सर, हे बघा मिस्टर म्हात्रे, आता काही डिसिजन स्वतः घ्यायला शिका. ओके, यू मे गो नाव. सॉरी सर. नेहा कुठे? आहे, बोलते, शार्दूलशी बोलते आतमध्ये. रघु, खरंच तुझ्या मुलीने माझ्या मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन माझ्या मनावरचं फार मोठं ओझं कमी केलं. मी आयुष्यभर ऋणी राहीन तिचा. अनाजी, अरे आता सगळं सुरळीत झालंय ना. तुझ्या मुलाचं लग्न ठरलंय, तुझ्या घरी सून येते, आनंदाचा दिवस आहे. मग रडतोयस का? आनंदाश्रू आहेत ते. आजवर पदरात नेहमी दुःखच पडलं तर आज इतक्या वर्षांनी प्रथमच सुख पदरात पडतंय म्हणून डोळ्यात थोडं पाणी आलं आपल्या. रघुनाथ, माझ्या मुलाचं तुझ्या पुतणीशी लग्न होतंय, याच्या इतकी आनंदाची गोष्ट दुसरी कुठली असेल माझ्यासाठी. आजवर आपली असणारी मैत्री आता संबंधामध्ये बदलणार. आपण संबंधी होणार रघुनाथ. बोला मग.
व्याही बुवा, तुमच्या काय अपेक्षा आहेत आमच्याकडून? अरे कसल्या अपेक्षा घेऊन राहिला बे तू? हे लग्न एकदम साध्या पद्धतीनं व्हावं अशी आपली इच्छा आहे. अबे एवढी मोठी लेख घालून राहिला तू माझ्या पदरात. आता आणखीन काय अपेक्षा असणार आमची? हा, एकदा उमावहिनीशी मला बोलायचं आहे या विषयाबद्दल. त्यांच्या मनाविरुद्ध काही होता का म्हणे? अबे मग चल ना बे, लवकर बोलून टाकू. चल चल. हा, चल. अरे थांब थांब, काय झालं बे आता? आधी सावरीशी फोनवर बोलतो. अरे मग हे घे, माझ्या फोनवरून बोल की. ठीक आहे, ला ला ला. हॅलो. हॅलो सावरे. नाही, मी हर्षदा बोलते. अरे मला वाटलं सावरीच आहे. तिला देतेस का फोन? नाही, म्हणजे ती कुठे बाहेर गेली आहे का? हो, वहिनी बाहेर गेली आहे. पण मग मोबाईल घेऊन नाही गेली का? मोबाईल घरीच विसरून गेली ती. काही अर्जंट काम होतं का? नाही नाही, तसं काही अर्जंट काम नाही आहे. ती घरी आल्यावर सांग तिला की बाबांचा फोन आला होता, लगेच फोन करायला सांग. हो, सांगते. बरं मग ठेवू फोन? हो. काय झालं बे? नाही, ती घरी नाहीये. आणि मग परत थोड्या वेळाने फोन कर की. हो. रग्या, मला कल्पना आहे तुझ्या मनात काय चाललंय ते. आपल्या घरातली पोर एका वेड्याच्या पदराशी बांधणं म्हणावं तितकं सोपं नाहीये. पण काळजी करू नको जरा घ्या. सुखात ठेवेन मी तिला. तिच्या केसाला सुद्धा धक्का लावू देणार नाही हा धनाजी माने. विश्वास ठेव माझ्यावर, वचन देतो तुला. सावरी, दादा, वहिनी झोपली. देवयानी, ती ठीक आहे. हर्षदा वेळेवर आली नसती तर वहिनी देवयानीला घेऊन कोसळली असती. अगदी थोडक्यात वाचली ती. नेहा. अरे काका, तुम्ही काय? कुठेत आमचे शार्दूलराव? आत बसलाय. खुश आहे एकदम. स्वारी आज. अगं खुश असणारच तू म्हणजे जीव की प्राण आहेस त्याची. आता तू कायम त्याच्याजवळ राहणार म्हटल्यानंतर तो खुश असणारच नाही का? बरं नेहा, अभिनंदन. योग्य वेळेला योग्य निर्णय घेतलास तू. म्हणजे काय माहितीये का नेहा, की बऱ्याचदा लोक योग्य वेळेला योग्य निर्णय घेत नाहीत आणि मग आयुष्यभर स्वतःला त्रास करून घेतात. पण तू मात्र तुला जे वाटतंय, जे पटलंय ते लगेच स्वीकारलंस, म्हणून तुझं अभिनंदन. अरे हो, पण आता जबाबदारी वाढणार आहे तुझी. तुला एका वेळेला 2 बाळांची काळजी घ्यायची. एक म्हणजे तुझ्या पोटातलं बाळ आणि दुसरे आमचे शार्दूलराव. काका, आज खूप दिवसांनी तुला हसताना पाहिलं मी. अशीच खळखळून हसत राहा आयुष्यभर. त्या काकाचे तुला आशीर्वाद आहेत.